नमस्कार. मी डॉक्टर सुरेश खमितकर, भारत भाग्यविधाता या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत. मित्रांनो, आपला भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला आणि 26 जानेवारी 1950 पासून प्रजासत्ताक पद्धतीचा स्वीकार करून आपल्या भारतामध्ये आपण लोकशाहीचं बीजारोपण केलं. लोकशाही याचा अर्थ लोकांनी लोकांसाठी चालले राज्य. आपण अतिशय विचारपूर्वक लोकशाही निवडलेली आहे आणि सध्या जगातील सर्वात मोठी लोकशाही आपल्या भारत देशामध्ये आहे. आपल्या भारत देशामध्ये आपण जे लोकप्रतिनिधी निवडून देतो ते आपल्या मतदानाने, आणि आपला देश स्वतंत्र झाल्या दिवसापासून प्रजासत्ताक दिनापासून ज्या निवडणुका होतात त्यामध्ये प्रत्येक नागरिकाला ज्यांनी 18 वर्ष पूर्ण केले आहेत त्यांना मतदानाचा अधिकार दिलेला आहे. त्यासाठी शिक्षणाची अट नाही किंवा जातपातीची अट नाही. प्रत्येक भारतीय नागरिक 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मतदान करू शकतो. आजपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थापासून लोकसभेपर्यंत अनेक निवडणुका संपन्न झाल्या आणि प्रत्येक निवडणुकामध्ये मतदानाद्वारे आपल्या नागरिकांनी आपले स्वतंत्र मत व्यक्त केले आहे. आवश्यक आहे तेव्हा सत्तेमध्ये बदल देखील घडवून आणलेला आहे. त्यामुळे भारतीय नागरिक हा सजग आहे असं म्हणायला हरकत नाही. भारतामध्ये लोकशाही सुदृढ होत असेल तरीही आपण आदर्श नागरिक आहोत असे म्हणणे थोडे धाडसाचेच होईल. आपल्या संविधानामध्ये भारतीय नागरिकांना मूलभूत हक्क तसेच मूलभूत कर्तव्ये बहाल केली आहेत. तथापि आपले नागरिक आपल्या हक्काकरता जितके जागरूक आहेत तितके कर्तव्यासाठी नाहीत. किंबहुना प्रत्येक नागरिक स्वतःचे हक्क बजावताना कर्तव्याकडे पूर्णपणे डोळे झाक करतात. मागील 75 वर्षामध्ये आपल्या भारत देशाने अनेक क्षेत्रामध्ये नेत्रदीपक प्रगती केली आहे. औद्योगिक, दळणवळणाची साधने, संरक्षण, माहिती तंत्रज्ञान, अणुऊर्जा, अंतराळ संशोधन अशा प्रत्येक क्षेत्राच्या प्रगतीमुळे आपल्या देशाची मान संपूर्ण विश्वामध्ये उंच झालेली आहे. याचा सर्वच भारतीयांना यथार्थ अभिमान देखील आहे. तथापि गेली 75 वर्षे स्वातंत्र्यामध्ये देखील गरिबी भोगणाऱ्या जनतेपर्यंत म्हणजेच दरिद्री नारायणापर्यंत हा प्रगतीचा पाझर अद्यापही पोचलेला नाही. ते अजूनही अन्न, वस्त्र, निवारा, शुद्ध पाणी, वीज अशा जीवनावश्यक साध्या गोष्टीपासून देखील कोसो दूर आहेत. सद्यस्थितीमध्ये त्यांची ही अवस्था पाहून विचारवंतांना देखील औदासीन्य आलेले आहे. समाजाचा सर्वनाश हा वाईट दुष्ट प्रवृत्तीमुळे होत नसतो, तर विचारवंताच्या औदासीन्यतेमुळे येणाऱ्या निष्क्रियतेमुळे होतो. कारण असे विचारवंत आपल्या देशासाठी वाटेल ते करावयास तयार असतात. हेच विचारवंत निष्क्रिय झाले तर देशाचे भवितव्य नक्कीच अंधकारमय होईल. स्वातंत्र्योत्तर काळामध्ये जन्म घेतलेल्या पिढीला जणू काही स्वातंत्र्याची किंमतच राहिलेली नाही आहे. स्वातंत्र्य हे कुणी भेट दिलेली वस्तू नव्हे,
तर ते एक शौर्यपदक आहे. तथापि पारतंत्र्याची चव चाखरी नसल्यामुळे 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी या 2च दिवशी ध्वजवंदन करणे व भारताचे राष्ट्रगीत म्हणून एखाद्या वक्त्याचे भाषण ऐकणे इतकेच कर्तव्य तत्परता 140 कोटी भारतीयांच्या अस्तित्वात राहिलेली आहे. या 2 दिवसाच्या कर्तव्य तत्परतेमुळे त्याच्या मोबदल्यामध्ये वर्षातील इतर 363 दिवस मुक्त स्वातंत्र्य व स्वैराचार करण्याचा भारतीय नागरिक मजकूर असतात. प्रत्येक क्षेत्रामध्ये बोकाळलेला भ्रष्टाचार, महागाईने केलेला कहर, सर्वत्र दिसणारा भयानक अकराळ विक्राळ पोखरून दहशतवाद, राजकारण्यांनी वाळवीप्रमाणे आतून पोखरून काढलेली शासन व्यवस्था, दिवसाढवळ्या महिलांवर होणारे बलात्कार आणि त्यांची टिंगलटवाळी करणारे आपले लोकप्रतिनिधी संपूर्ण जगाची व्यवस्था, संपूर्ण देशाची व्यवस्था ज्यांच्या हातामध्ये सोपवले तेच लोकप्रतिनिधी जेव्हा अशा प्रकारे टिंगलटवाळी करतात तेव्हा विचारवंतांना अतिशय वाईट वाटते. हेच लोकप्रतिनिधी जेव्हा भ्रष्टाचाराची कोटी उड्डाणे करतात तेव्हा विचारवंत खूपच निराश होतात. ज्येष्ठ नागरिकांच्या मनामध्ये देखील सध्याच्या अशा स्वातंत्र्यापेक्षा ब्रिटिश पारतंत्र्यच बरे होते काय असा प्रश्न निर्माण होतो आहे. देशभक्त, देशप्रेमी, देशाभिमानी, देशद्रोही, गुंड, राष्ट्रविघातक, समाजकंटकांना मिळणारा सन्मान पाहून नागरिकांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो आहे. काय हे असं चालत राहणार? या सर्वातून आपली सुटका कधी होणार व कोण करणार? प्राचीन काळी सोन्याचा धूर निघणाऱ्या आपल्या भारत मातेला ते जुनं वैभव कधीच प्राप्त होणार नाही का? इतक्या वेगाने वाढत जाणाऱ्या महागाईने आणि भ्रष्टाचाराने सामान्य माणसाचे जगणे सुसह्य कधी होणार? कधीही कोणाची न ऐकणाऱ्या अशा मस्तवाळ पैसेवाल्या लोकांच्या हातामध्ये मतदानाच्या माध्यमातून सत्तेवर बसलेल्या दुष्ट प्रवृत्तीच्या सत्ताधाऱ्यांना कोण आगा घालणार? असे असंख्य प्रश्न भारतीय नागरिकांच्या मनात निर्माण होत आहेत. तथापि या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधून देखील कुठेही सापडत नाही आहेत. सर्वांच्या मनामध्ये भवितव्याविषयी एक अंधकार पसरलेला आहे. कोठेही आशेचा किरण दिसत नाही. कधीतरी कुठेतरी एखादा आशेचा किरण दिसतो. तथापि कालांतराने त्याच्यातील देखील फोलपणा दिसून लागल्याने पुनश्च एकदा सर्वत्र नैराश्य पसरते. प्रत्येकजण आशा ठेवून आहे की कुणीतरी एखादा देवाचा अवतार भारतामध्ये होईल आणि या सर्वापासून आपल्या नागरिकांची सुटका होईल. तो भारत मातेचा उद्धार करेल. कारण भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला उपदेश करताना सांगितले आहे, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारतः अभ्युत्थानम अधर्मम च तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय दुष्कृता धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. त्यामुळे प्रत्येक भारतीय नागरिकाला उत्कंठा लागली आहे. भगवान कधी व कुठे अवतार घेणार? भारताचे कोण, कसे व कधी भाग्य उजळवणार? कोण आहे तो भाग्यविधाता, भारत भाग्यविधाता? भेटूया आपण पुढील भागामध्ये पुनश्च एकदा. नमस्कार.